आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। दरेकरजी, ज्या प्रकारे अमित शहांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय? काय नवं चित्र ह्याच्यामुळे समोर येऊ शकतं? जे भारतीय जनता पार्टीचं देशभर संघटन मोठ्या प्रमाणावर तळागाळापर्यंत पोहोचलं, सशक्त झालं, त्याच्यामध्ये त्यांची रणनीती फार कामी आलेली आहे, यशस्वी झालेली आहे। त्याचबरोबर ज्या निवडणुका वेगवेगळ्या राज्याच्या देशाच्या होतात त्याच्यामध्ये अमित भाईंचं मायक्रो मॅनेजमेंट बूथ स्तरावरचं हे यशस्वी झाल्याचं अनेक सक्सेस मॉडेल या देशामध्ये निवडणुकांचे आहेत। आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणं, कार्यकर्त्यांना दिशा देणं, पक्षाच्या नेत्यांमध्ये महायुतीमध्ये एकजूट आणणं आणि त्यांच्या विश्वासाच्या आधारावर तळागाळातला जो बूथ स्तरावरचा कार्यकर्ता आहे त्याला त्या ठिकाणी या निवडणूक यंत्रणेमध्ये झोकून देऊन काम करायला लावणं, यामध्ये अमित भाईंची त्या ठिकाणी हातोटी आहे आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट सर्वदूर दिसलेला आहे। आणि त्याच्यामुळे जर महाराष्ट्रामध्ये अमित भाई त्या ठिकाणी येत आहेत तर निश्चितच विरोधकांना धडकी भरणार।